Let us read from Colossians कलसे ह्या पुस्तकामधून आपण वाचूया. chapter 3 verse 16 and 17. अध्याय 3 आणि वचन 16 व 17. कोणी वाचेल का आपल्यासाठी? If anyone can read among you, please. त्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने करा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवाचे पिता त्याचे उद्धार करा. Amen. Thank you. Just before we proceed by looking into this verse, we'll quickly know about what's going on in the church of Colossae. कलसे ह्या मंडळीमध्ये काय होतं ते आपण पाहूया आणि त्यानंतर त्या वचनामधून आपण शिकणार आहोत. So this letter to the church of Colossians is written by the Apostle Paul from prison. प्रेषित पौल जो आहे तो तुरुंगात असताना त्यांनी हे पत्र लिहिलं. A brother in Christ, a fellow worker with Paul, Epaphras, who resides in Colossae, has went to the prison or delivered this message of all what's happening in Colossae to Apostle Paul. He's letting Apostle Paul know about all what is happening in the city. आणि एपफ्रास नावाचा जो त्याचा बंधू आहे तो पौलाच भेटतो आणि त्या मंडळीमध्ये त्या शहरामध्ये काय सुरू आहे ते वर्तमान किंवा बातमी घेऊन तो पौलाजवळ पोहोचतो. And this letter is written around 60 to 62 AD. आणि हे जे पत्र आहे जवळपास 60 ते 62, yes. 62 इसवी सनामध्ये लिहिलेलं आहे. So Apostle Paul is imprisoned, he's in chains and writing this letter to exhort, to warn, to teach this Colossians Christian. आणि तो स्वतः बेड्यांमध्ये असताना तुरुंगात असताना तो ह्या मंडळीला शिक्षण देत आहे, बोध देत आहे आणि चेतावणी देत आहे. There were whole lot of things happening in Colossia. आणि कलसे ह्या ठिकाणी भरपूर गोष्टी सुरू होत्या. What all were those things? We'll look into those things. आणि त्या गोष्टी कोणत्या होत्या ते आपण पाहणार आहोत. First, Jewish legalism. त्या ठिकाणी आपण पाहतो की कट्टरपंथी यहुदी कट्टरपंथी मत त्या ठिकाणी होतं. Wherein the Jewish leaders and the Jewish message propagators was stating that this food should be eaten, that food should not be eaten. You have to observe the Sabbath day in a specific way and not to observe in a specific way. आणि यहुदी कट्टरपंथी जे लोक होते ते शिकवत होते की तुम्ही हे अन्न खाऊ नका किंवा हे अन्न खा किंवा हा दिवस हा सब्बात असा पाळा किंवा असा पाळू नका. Why? Just to be holier than the other person, just to be right in front of God. आणि देवासमोर जे आहे उभं राहण्याकरिता किंवा इतर व्यक्तीपेक्षा चांगलं किंवा पवित्र होण्याकरिता ते असं शिकवत असे. And second, we move to the second point. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. Asceticism, a belief that taught you have to restrict yourself from touching a thing or tasting a thing. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आहे देहदंडन. And restricting yourself from doing many things so that you can stand in right with the God, with the living God. आणि भरपूर गोष्टी ज्या देवाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या करण्यापासून ते लोकांना वंचित ठेवत असत जेणेकरून तुम्ही देवासमोर उभं राहू शकाल. Third point, तिसरा मुद्दा angel worship. स्वर्गदूतांची उपासना त्या ठिकाणी सुरू होती. Fourth point, चौथी बाब human philosophy. मानवी तत्वज्ञान. So the city of Colossae was under the rule of the Roman. आणि हे जे शहर आहे रोमी लोकांच्या सत्तेचा एक भाग होता. And they were influenced by many Greek gods. आणि ह्या सर्व संप्रदायामध्ये ग्रीक दैवतांची उपासना केली जात असत. And if I tell you about how the Greek gods are, आणि ते जे ग्रीक दैवत आहेत ते कसे आहेत ते मी तुम्हाला जर सांगितलं तर they have a god for sun, त्यांच्या जवळ सूर्यासाठी एक देव होता this god for wisdom, आणि एक बुद्धीसाठी देव होता.
and there were gods for many other things. आणि भरपूर अशा बाबींकरिता त्यांच्याजवळ देव होते. And this philosophy has entered the Colossian church there. आणि कलसे इथलच्या मंडळीमध्ये हे शिक्षण जे आहे किंवा त्याचा शिरकाव झालेला होता. And all this teaching that I mentioned now, all these false teaching were leading the people of God away from the true gospel and the true message of Jesus Christ. आणि ह्या सर्व शिक्षणांच्या प्रभावामुळे देवाचे लोक जे आहे ते सुवार्थेपासून आणि सुवार्थेचा जो खरा संदेश आहे त्यापासून ते भयकत होते. So Epaphras, being from that city, now is taking this concern to Apostle Paul in the prison. एपिफ्रस जो बंधू आहे तो आता पौलाजवळ येतो आणि ह्या सर्व बाबी त्याला सांगतो. Paul knows and he understands that people there who are already Christian as well are following these teachings instead of the teachings of Jesus Christ which were taught to them initially. आणि त्यांना कळालं की येशू ख्रिस्ताचं जे शिकवण आहे ते त्यांना शिकवलं होतं, पण ते सोडून आता त्यांनी ह्या शिक्षणाकडे कल घेतला होता. So there is no reverence to the word of God and instead reverence and more importance to the human philosophy around them. आणि त्यामुळं काय झालं होतं की देवाच्या वचनाप्रती आदर राहिलेला नव्हता, परंतु मानवी तत्वज्ञानाकडे ते झुकले होते. People started to focus on their own deeds and own goodness in order to gain favor in the sight of God. आणि देवासोबत त्यांचे नाते सुरळ करण्याकरिता स्वतःच्या कर्मावर ते विसंबून राहत होते. Neglecting the grace of God, the mercy of God, and all what God did in Christ for them, they were overlooking and having oversight. परमेश्वराने त्यांच्यावर केलेली दया आणि कृपा, ख्रिस्तामध्ये केलेली दया, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत होते आणि ह्या गोष्टींकडे ते आपलं मन लावत होते. Their inclination was getting more toward the humanistic thinking, the philosophies of the world, of the Greek world, and they were fascinated by the knowledge which was told to them by these all false teachers. ग्रीक तत्वज्ञान, मानवी तत्वज्ञान, त्याच प्रकारे ग्रीक दैवतांच्या त्या सर्व प्रभावाखाली ते येऊ लागले होते. And as we move further to chapter 3, अध्याय 3 मध्ये आपण पाहतो Paul is talking about the old self these Colossian believers had prior to getting saved and the self after that, a new creation. पॉल ह्या ठिकाणी दाखवतो की त्यांचं तारण होण्याआधी ते कसे होते आणि तारण झाल्यानंतर आता ते त्यांनी कसं राहावं. So prior to their conversion, in Colossians 3:5, he's mentioning all kinds of sins they were indulging in prior to knowing Christ. Those were sexual immorality, impurity, passions, evil desire, and covetousness, and idolatry. आणि पॉल त्यांना दाखवून देतो की ख्रिस्तामध्ये येण्याआधी ते कसे होते. जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ, मूर्तिपूजा, ह्या सर्व गोष्टी तो त्यांना दाखवितो. And now, Apostle Paul asks them to focus on Christ who has made them a new creation. आणि आता पॉल जो आहे तो त्यांना शिकवितो किंवा दाखवितो की ख्रिस्तामध्ये ते नवीन उत्पत्ती आहे. And in verse 12, he exhorts them, encourages them, and this is the command by the Holy Spirit, okay, given by Apostle Paul to this church. Verse 12 of chapter 3. Put on then as God's chosen ones, holy and beloved, compassionate hearts, kindness, humility, meekness, and patience, bearing with one another, and if anyone has a complaint against one another, forgiving each other as the Lord has forgiven you, so you also must forgive. आणि वचन 12 नुसार, तेव्हा तुम्ही देवाचे प्रिय, पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणामय हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. If we look at the verse 13 clearly, he says, and he concludes with, forgiving each other as the Lord has forgiven you, so you also must forgive. It's talking about Jesus Christ, the standard of forgiveness and all these things. आणि ह्या ठिकाणी एक प्रमाण दाखविलेलं आहे की ख्रिस्ताने आम्हाला क्षमा केलेली आहे, म्हणून तुम्ही एक दुसऱ्यांना क्षमा करा.
Paul is mentioning those things because those things seem to be lacking in that church, all those good virtues. आणि पॉल ह्या ठिकाणी त्यांना शिकवत आहे. त्याचं कारण म्हणजे त्या गोष्टींची कमतरता त्या मंडळीमध्ये होती. And why has this lacked? Because they have started giving into such false teaching going on there. आणि का बरं त्यांच्या जीवनामध्ये ह्या चांगल्या गोष्टींची कमतरता होती, गुणांची? त्याचं कारण हे की ते मानवी तत्वज्ञानाकडे झुकले होते. So to which Apostle Paul exhorting the church, and here the command is, verse 16 we read, let the word of Christ dwell in you richly, teaching and admonishing one another in all wisdom, singing psalms and hymns and spiritual songs with thankfulness in your hearts to God. आणि ह्या ठिकाणी पॉल मंडळीला बोध देतो. तो म्हणतो की ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. So we have the wisdom of man and we have wisdom of Christ. आता या ठिकाणी आपण पाहतो की एकीकडे मानवाचं ज्ञान आणि दुसरीकडे देवाची बुद्धी किंवा ख्रिस्ताचं ज्ञान. Paul is telling them, let the word of Christ, let the scripture that was given to you, okay, let the teachings of Christ, the gospel, okay, be reminded to you and it may dwell richly in you. आणि पॉल म्हणत आहे की जी सुवार्ता ख्रिस्ताची तुम्हाला मिळालेली आहे ती तुमच्यामध्ये भरपूर राहो. Teaching and admonishing one another in all wisdom. आणि तो म्हणत आहे की परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण व बोध करा. Teaching and admonishing one another gives a corporate idea of congregation. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक सामूहिक जे कर्तव्य प्रभूंनी मंडळीमध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर हे भर देतं. In all wisdom, singing psalms, hymns and spiritual songs with thankfulness in your hearts to God. आणि या ठिकाणी तो हे सांगत आहे की आपल्या अंतःकरणामध्ये देवाला स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. What derives our worship? What drives our worship? आपली जी उपासना आहे त्याच्याकरिता प्रेरणा किंवा इंधन काय आहे? What motivates us when we gather here on the Lord's Day, as we have gathered here today? What motivates us to worship the Lord rightfully in a true manner that pleases Him? आपण ह्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आपल्याला उपासना करण्याकरिता काय प्रेरणा किंवा कोणत्या गोष्टी प्रेरित करत आहे? The word of Christ, the word of God, it drives our worship. आणि देवाचं वचन जे आहे तेच आपल्या उपासनेकरिता प्रेरणा किंवा एक प्रकारचं इंधन आहे आपल्या उपासनेचं. And he says, let that word dwell in you richly. आणि तो म्हणतो की ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. Not that you'll hear from one ear and let it go from the other ear. आणि तो असं सांगत नाही की एका कानाने तुम्ही ऐका आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर जाऊ द्या. May the word of Christ make its place in you richly, more and more abundantly. That's what he आणि says. तो म्हणत आहे की तुमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या वचनाने जागा त्या ठिकाणी घेतली पाहिजे किंवा त्याला तुम्ही जागा द्या. And the word of Christ, it teaches, it admonishes one another. ख्रिस्ताचं वचन जे आहे ते एकमेकांना बोध करतं, शिक्षण देतं. Teaches and admonishes in all wisdom, singing psalms as we do here in Sunday service or in our homes as we gather. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण व बोध द्या आणि त्याच प्रकारे गीते गाऊन एकमेकांना तुम्ही बोध करा. With thankfulness in our hearts to God. आणि आभार मानत, देवाप्रती आभार मानत जे आहे आपण हे करायला हवं. And why is that thankfulness? It's because of who God is and what God has done for us in Jesus Christ. का बरं प्रभूची उपकार स्तुती आपण केली पाहिजे? त्याचं कारण आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत आणि ख्रिस्ताने आपल्या प्रती काय केलेलं आहे किंवा देव कोण आहे, त्यामुळे प्रभूची उपकार स्तुती करणं गरजेचं आहे. Our whole Christian life is to be lived to the glory of God. आमचं संपूर्ण ख्रिस्ती जीवन देवाच्या गौरवास्तव असावं. To which Paul says in verse 17, आणि वचन 17 मध्ये तेच पॉल सांगत आहे. and whatever you do in word or deed, तुम्ही जे काही करता तुमच्या शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे, do everything in the name of the Lord Jesus, giving thanks to God the Father through him. तुम्ही सर्व त्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करा आणि देवाला तुम्ही उपकार स्तुती द्या.
The grace of God which saved you carries you through in your Christian life till you die. ज्या कृपेने आम्हाला वाचवलेलं आहे ती कृपा आमच्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला चालविते. It's not about just hearing the word and just telling it to others, but it's also acting according to the word. केवळ वचन ऐकणे किंवा इतरांना सांगणे तेच नाही, पण त्या वचनाप्रमाणे कृती करणे हे सुद्धा आहे. And we should ask ourselves before doing anything, will my action, or if I do it, will that thing glorify God or not? आणि आपल्याला हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे की माझी कृती किंवा शब्द जर मी ते करतो तर याच्याद्वारे देवाचं गौरव होतं का. Paul literally says, whatever you do, आणि पॉल म्हणत आहे की तुम्ही जे काही करता in word or deed, तुम्ही तुमच्या शब्दांद्वारे किंवा कृतीद्वारे do everything in the name of the Lord Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने ते करा. The Lord Jesus who saved us by his grace, आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या कृपेने आपल्याला वाचविलेलं आहे. who loved us, त्यांनी आपल्यावर प्रीती केली who gave himself for our sins. आणि त्यांनी आपलं जीवन आपल्याकरिता त्यागिले. And we are to give thanks to God the Father through our Lord Jesus Christ. आणि आपला जो देवपिता आहे त्याला उपकार स्तुती ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे. In a nutshell now, here we are. I'll conclude this. आणि समारोप करत असताना There's man's wisdom out there. मानवाचं ज्ञान आहे त्या एकीकडे Drifting people away these days from the true teaching of Christ and the gospel. आणि ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे आणि जो ख्रिस्ताचा संदेश आहे त्यापासून ते नेहमी दूर घेऊन जातं. But there's this divine knowledge, okay, that Paul talks about in this book. आणि पॉल जो आहे त्या दैवी बुद्धीबद्दल ज्ञानाबद्दल ह्या पुस्तकामध्ये बोलत आहे. And in Colossians 2:3, कलसैकरास 2 आणि 3 मध्ये he says, all the treasures of wisdom and knowledge are hidden in Christ. आणि तो म्हणतो की त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. How I need to live my life, मी माझं जीवन कसं जगावं Christ tells me. ख्रिस्त मला सांगतो. How am I supposed to conduct myself in the church? मंडळीमध्ये मी कसं वावरावं, कसं वागावं, कसं बोलावं Christ tells me. ख्रिस्त मला शिकवितो. How should I live in this world as I live along with the unbelievers? ह्या अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये मी कसं जगावं Christ tells me. ख्रिस्त मला शिकवितो. All the knowledge, सर्व प्रकारचं ज्ञान, all wisdom, सर्व प्रकारची बुद्धी, everything is in Christ. सर्व काही ख्रिस्तामध्ये आहे And it flows from him. आणि त्याच्याकडून आपल्यापर्यंत वाहत येते ते. No man is greater. कोणताही मनुष्य महान नाहीये, No pastor is greater. कोणताही पाळक महान नाहीये, No servant of God is greater. कोणताही सेवक महान नाहीये. It's only Christ. फक्त ख्रिस्त महान आहे. And through him all the knowledge and wisdom flows. आणि त्याच्याद्वारे त्याच्याकडून आपल्यापर्यंत सर्व ज्ञान येतं. He directs our lives. आणि तोच आपल्या जीवनाला मार्गदर्शन देतो. And he brings meaning to our life. आणि तो आपल्या जीवनाला अर्थ देतो. The author and the finisher of our faith. आपल्या विश्वासाचा अधिपती आणि नायक. And he will keep us till the end. आणि तोच आपल्याला शेवटपर्यंत राखून ठेवतो. So I would want to exhort you this morning and encourage you to focus on Jesus Christ. आणि ह्या सकाळच्या वेळेस मी तुमचं लक्ष ख्रिस्ताकडे वेधू इच्छितो. About how good he is. तो किती चांगला How आहे, loving he is. तो किती प्रेमळ आहे, How merciful he is. तो किती दयाळू आहे, How compassionate he is. तो किती करुणामय आहे, How gracious he is. तो किती अनुग्रहकारी आहे. And this gracious Christ, he dwells among his people today here in this congregation. आणि हा कृपाळू ख्रिस्त त्याच्या मंडळीमध्ये आज आहे. May he lead us and guide us. तो आपलं मार्गदर्शन करो And to him belong all the glory. आणि त्याला सर्व महिमा मिळो. Amen. आमेन.